मित्रांनो, राम राम नमस्कार. बघा, आता सध्या बारामतीला पोटनिवडणूक आहे. बारामतीची पोटनिवडणूक ही एक महाराष्ट्रातील अशी पोटनिवडणूक आहे की त्या निवडणुकीच्या माध्यमातून आतापर्यंत महाराष्ट्राला एक उपमुख्यमंत्री दिला आणि एक कणखर असा नेता दिला आणि त्याच मतदारसंघातून वारंवार शरद पवारांचा जय जयकार झाला होता. कारण तो मतदारसंघ अजित पवारांचा होता आतापर्यंत. आता दादा ह्यामध्ये नाहीत, मग त्यांच्या पत्नी महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनीचा तो मतदारसंघ आता झालेला आहे. आता त्या ठिकाणीच त्या मतदारसंघातून त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत. हे एक सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. कारण आतापर्यंत ज्या व्यक्तींना काँग्रेस सोबत म्हणा किंवा भाजप सोबत जाऊन कार्य केलं, आतापर्यंत त्यांनी अर्थसंकल्प मांडला होता आणि एक चांगला नेता म्हणून सहानुभूतीच्या एका कारणामुळे तरी लोकांनी ही निवडणूक बिनविरोध द्यायची होती. पण असं न करता त्या ठिकाणी फायनली उमेदवार दिलाय काँग्रेसचा. त्या ठिकाणी काकाने उमेदवार दिला नाही, पण त्या ठिकाणी उमेदवार दिलाय काँग्रेसचा आकाश मोरे नावाचा. आता या निवडणुकीच्या माध्यमातून अनेक वक्तव्य समोर येतात. त्यामध्येच महत्वाचं वक्तव्य आपण 2 ते 3 या ठिकाणी पाहू शकतो. आता काँग्रेसनं उमेदवार दिलाय, भविष्यामध्ये काँग्रेसची अवस्था काय होईल माहिती नाही. पण शरद पवारांचं भूमिका काय आहे, शरद पवार काय म्हणतात एकच पाहून घेऊ आपण. आपला पुतण्या म्हणायचं, पुतण्याच्या नावावर जीवावर आपण आतापर्यंत रिंगणामध्ये उतरायचो, निवडणुका लढायच्या, पण त्या पुतण्याच्याच कुटुंबाला असं वाऱ्यावर सोडायचे काम हे कितपत जनतेला पटतील हे माहिती नाही. पण काकाचं एक बयान आलेलं आहे. लोकसभेला सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आताच्याच म्हणजे सुनेत्रा पवार उमेदवार निवडणूक रिंगणात होत्या, त्या आता त्यांच्या पक्षाकडून निवडणूक लढत आहेत. शिवाय आम्ही उमेदवार दिला नाही, जर आमच्या पक्षानं उमेदवार दिलाच नाही तर प्रचार करण्याचा प्रश्न येतो कुठं. आता उमेदवार आम्ही दिला नाही म्हणतात ते, पण महाविकास आघाडीमध्ये जर हे 3 पक्ष असतील तर एका जागेवरती हे 3 उमेदवार देऊ शकतात का? उत्तर नाही. कारण या 3 पक्षाकडनं एक उमेदवार दिला जाईल. तसं राधाशंकर काका गेले, काका हे महाविकास आघाडीमधूनच गेले, 3 पक्षामधूनच. मग त्यावेळेस जाताना त्याने त्या 2 पक्षाची मदत घेतली होती. मग आता या ठिकाणी या 3 पक्षामधून आता यांनी एक काँग्रेस हा उभा केलाय आणि याचं म्हणणं काय, आमचा उमेदवार इथं उभा नाही, आम्ही प्रचार करत नाही. पण आतल्या आतून काकानं फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. आता इथं खरं तर सुनेत्रा पवार, अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे हा असा सामनाच नाही. इथं इनडायरेक्टली सामना सुरू झालाय देवेंद्र फडणवीस वर्सेस शरद पवार. कारण ही लढाई अस्तित्वाची आहे, तेवढीच ही स्वाभिमानाची सुद्धा आहे. आता पुढलं बयान होतं ते म्हणजे संजय राऊतांचं. आता राऊतांनी तर प्रतापच केलाय मोठा. राऊतांनी सांगून टाकले की उद्धव ठाकरे काहीच नाहीत, त्यांच्या मताला काहीच किंमत नाही. बघा, सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री आहेत, बारामतीच्या जागेवर त्या अर्ज भरत आहेत, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत. सुनेत्रा पवार आणि उद्धव ठाकरे यांनी फोनवर चर्चा केली. उद्धव ठाकरे यांच्यावर सगळं अवलंबून नाही, यामध्ये अनेक प्लेयर्स आहेत. अजून अर्ज मागे घ्यायला वेळ आहे, त्यावेळी बघू पाठिंबा कोणाला द्यायचा. संजय राऊत, खासदार, शिवसेना, ठाकरे गट. आता महाविकास आघाडीमध्ये आहोत म्हणजे हे आहेत 3ही पक्ष आणि यामध्ये जी काही आघाडी निर्णय घेईल तो निर्णय हा तिघांनाही म्हणजे मान्य आहे. आता सुनेत्रा वहिनीनं फोन केला होता उद्धव ठाकरेंना, त्यावेळेस ते बोलले तुम्हाला आम्ही सहकार्य करू. पण एवढं सगळं असताना, पण महाविकास आघाडीमध्ये असताना यांना साथ
त्यांच्याच पॅनेलला द्यायची आहे, त्यांच्याच महाविकास आघाडीतील पक्षाला द्यायची आहे. मग अशा वेळेस फोन करून किंवा चर्चा करून काय होणार आहे का? काय होणार नाही. मग इथं विषय मित्रांनो येतो तो म्हणजे संजय राऊतांनी नेमकं हे जी वॉर्निंग दिली कुणाला, सुनेत्रा बहिणीला किंवा महायुतीला, की पर्सनली उद्धव ठाकरेंना? हा एक मोठा प्रश्न येतो. आता ज्या वेळेस राज्यसभेची वेळ होती त्यावेळेस आदित्य ठाकरे सांगत होते की आपल्या पक्षाच्या जागा जास्त आहेत, या ठिकाणी खासदार हा आपला जाईल. परंतु ते सगळे मत पक्ष सगळा वेशीला टांगून त्याने काकाची बाजू उचलून धरली होती आणि काका या ठिकाणी जावा त्याकरता ह्या राऊतांनी तिथं रान पेटवलं होतं, तर यश पण आलं होतं. मग त्यावेळेस एक प्रश्न पडला होता की हे शिवसेना जो गट आहे तो गट नेमकं चालवतोय कोणी, उद्धव ठाकरे की संजय राऊत? कारण पक्ष हा ठाकरेंचा आणि जे राऊतांनी बोलले होते तेच झालं. म्हणजे राज्यसभा ही त्या ठिकाणी काकाकडे गेली. मग आता हा विषय असाच आहे, उद्धव ठाकरे यांच्यावरती सगळं काही अवलंबून नाही. म्हणजे जो काही आहे ठाकरे काहीही बोलले तर त्यांच्यावरती काही अवलंबून नाही. मग नेमकं अवलंबून कुणावरती आहे? संजय राऊतावरती आहे की महाविकास आघाडीवरती आहे? या ठिकाणी तर मला महाविकास आघाडीचं नाव घ्यायचंच नाही. कारण काय, राज्यसभेच्या वेळेसचा अनुभव आणि तो एक उदाहरण समोर आहे. राऊतांनी जी आपली लाल केली होती ते त्यांनीच लाल करून सोडली होती आणि जोपर्यंत त्यांनी बसवलं नाही खुर्चीवर काकाला तोपर्यंत ते शांत बसले नव्हते. थोडी काल जाऊन काकाने शपथ घेतली, याच्या पाठीमागे कुठेतरी राऊतच होते. आता ते राऊत सांगतायत की उद्धव ठाकरे यांच्यावर सगळं काही अवलंबून आहे. ठाकरे म्हणले असतील ताई वहिनीला, तुम्हाला आम्ही सपोर्ट करू, तुम्हाला आम्ही साथ देऊ, पण असं काही होणार नाही. कारण त्यांच्या मताला काही किंमत नाही. त्यांचं जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आमच्या मनामध्ये शून्य आहे, असं या ठिकाणी राऊतांना म्हणायचं आहे का? हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी होतो. पण ही जी काही निवडणूक आहे, पोटनिवडणूक, ह्या निवडणुकीच्या माध्यमातून जे काही चेहरे वेगळे पडले त्या लोकांचे, एक सुसंस्कृत राजकारणाकडे आपण पाहतो, पण हे तसं नसताना हे आता सगळी गिधाडं लचके तोडायला तयार झालेली आहे. म्हणजे निमित्त आहे फक्त बारामतीच्या त्या पोटनिवडणुकीचं. आणि काकासाठी ही निवडणूक ही प्रतिष्ठेची आहे. जर सुनेत्रा वहिनी जर निवडून आल्या तिथं जर आता ही निवडणूक बिनविरोध राहिली नाही, तिथं निवडणूक होणार आहे. आणि यामध्ये जर ह्या बाहेरच्या पवार विजयी झाल्या तर तिथले जे पवार आहेत त्यांना नक्कीच अडचण होणार आहे आणि भविष्यामध्ये तो गड यांना राखता येणार नाही. तो गड, ते मतदार ऑटोमॅटिक शिफ्ट हे इकडं वहिनीकडे होतील. म्हणजे एकूणच ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर यांचे दावायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत. तुमचं या विषयावरती मित्रांनो मत काय, खाली व्यक्त व्हायला विसरू नका. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. नमस्कार, रामकृष्ण हरी.